मध्यरात्रीची वेळ होती. किर्र अंधारात 3-4 जण मनोज जाटव यांच्या घरात गुपचूप घुसतात. त्यांच्या पत्नीचे हातपाय दोरीने घट्ट बांधतात आणि खाटेवर गाढ झोपलेल्या मनोजवर विळ्यानं सपासप वार करून ते पसार होतात. पहाटे संपूर्ण गावात एकच एक ओरड सुरू होतो की गावात चोर आलेत, दरोडेखोर आलेत, आपल्या गावात चोरी केली आहे. पोलिसांना फोन केला जातो. पण जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा समोर आलेलं सत्य या दरोड्यापेक्षाही 1000 पटीनं भयानक आणि अंगावर काटा आणणारं होतं. नोव्हेंबर 2000ची ती अंधारी रात्र. उत्तर प्रदेशातलं गपचिया नावाचं एक छोटंसं गाव होतं. हिवाळ्याचे दिवस सुरू होते, त्यामुळे रात्रीचे 9-10 वाजताच गावातली सगळी माणसं आपापल्या घरात अंगावर दुलया अंगावर घेऊन गाढ झोपलेली होती. रस्त्यावर साधं कुत्रंसुद्धा भुंकत नव्हतं. सगळीकडे एकदम शांत वातावरण होतं. पहाटेचे साधारण 4 ते 4:30 वाजले असतील. तेवढ्यात एका घरातून अचानक काळीच पिळवटून टाकणारा किंचाळण्याचा आवाज आला. वाचवा, वाचवा, धावून या हो, चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं. तो आवाज मनोज जाटव यांच्या पत्नी अंजलीचा होता. तिचा तो ओरडण्याचा आवाज ऐकून गावकरी खाडकन जागे झाले. हातात लाठ्या, काठ्या आणि टॉर्च घेऊन लोक मनोज यांच्या घराकडे धावले. घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता. लोक आत शिरले तर समोरचं दृश्य पाहून काळजाचा ठोकाच चुकला. घरातल्या खाटेवर 45 वर्षाचे मनोज जाटव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा श्वास कधीच थांबला होता. आणि खोलीच्या एका कोपऱ्यात अंजली हातपाय दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत पडली होती. तिच्या तोंडात कपडा कोंबलेला होता. गावकऱ्यांनी लगेच तिच्या हातापायांना बांधलेल्या दोऱ्या सोडल्या. अंजलीने गळ्यातून हुंदका दाबत छाती ठोकत गावकऱ्यांना सांगितलं, आम्ही रात्री दोघं गाढ झोपलो होतो. अचानक घरात 3-4 अज्ञात दरोडेखोर घुसले. त्यांनी सर्वात आधी मला मारहाण केली आणि माझे हातपाय बांधून एका कोपऱ्यात टाकलं. माझ्या नवऱ्याने त्यांना विरोध केला म्हणून त्या क्रूर चोरांनी माझ्या नवऱ्यावर धारधार हत्याराने वार करून त्यांना मारून टाकलं. त्यांनी घरातली चोरी केली आणि पळून गेले. हे ऐकल्यावर गावात एकच गोंधळ उडाला. गावात दरोडेखोर आले, चोर फिरतायत अशी दहशत पसरवली. गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना फोन केला. पण ही नाटकाची सुरुवात होती. खरी कहाणी तर पुढे सुरू होणार होती. आता या घटनेची माहिती मिळताच इटवाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आपल्या मोठ्या फौजफाट्यासह आणि फॉरेन्सिक टीमला घेऊन गपचिया गावात दाखल होतात. सुरुवातीला हे सगळं प्रकरण त्यांना दरोडेखोराचंच वाटत होतं. पण इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हे खूप अनुभवी आणि चतुर अधिकारी होते. त्यांनी जेव्हा संपूर्ण घराची आणि मृतदेहाची पाहणी केली तेव्हा त्यांच्या तीक्ष्ण नजरेला काही गोष्टी खटकू लागल्या. जर दरोडेखोर घरात घुसले होते तर त्यांनी फक्त मनोजवरच एवढा भयानक राग का काढला? त्यांनी अंजलीला साधी मारहाणही का केली नाही? दरोडेखोर सहसा घरातल्या सर्वांना धमकावतात किंवा मारतात, पण इथं फक्त मनोजलाच मारण्यात आलं होतं. दुसरी गोष्ट, सोन्या चांदीचे दागिने किंवा मोठी रोकड चोरीला गेल्याचं काही ठोस पुरावे दिसत नव्हते. गायब होता तर फक्त घरातील CCTVचा DVR बॉक्स आणि मनोजचा मोबाईल. दरोडेखोर मौल्यवान वस्तू सोडून CCTVचा DVR का पळवतील? वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी फॉरेन्सिक टीमला तेथील बारीक पुरावे गोळा करायला सांगितले. त्यानंतर त्यांनी अंजलीला बाजूला नेऊन विचारपूस सुरू केली. पोलिसांच्या विचारपूसमध्ये अंजलीच्या उत्तरांमध्ये तफावत जाणवू लागली. ती घाबरली, तिचे हातपाय थरथरू लागले. पोलिसांना मग आपला मोर्चा गावकऱ्यांकडे वळवला आणि गावकऱ्यांकडे गुपचूप चौकशी सुरू केली. तेव्हा गावकऱ्यांनी पोलिसांना एक धक्कादायक माहिती सांगितली. साहेब, मनोज यांचा मानलेला मुलगा राहुल याच्याशी अजिबात पटत नव्हतं आणि राहुल 2 दिवसांपासून गावातच संशयास्पद रीतीने फिरत आहे. आता धागा पोलिसांना मिळताच पोलिसांनी आपला तपास फिरवला. त्यांनी सगळी मागची कुंडली उघडी केली. मनोज हा अत्यंत साधा, कष्टकरी, साधाभोळा आणि सरळ मार्गाने चालणारा माणूस होता. घरचा गाडा चालवण्यासाठी त्यानं गाव सोडलं होतं आणि तो थेट दिल्लीला गेला होता. तिथं तो एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्डचं काम करून लागला. रात्रंदिवस ड्युटी करायचा. तो फक्त पोटाला चिमटा घेऊन पैसे वाचवायचा आणि दर महिन्याला न चुकता गावाला पैसे पाठवायचा आपल्या पत्नीसाठी.
आता या दुःखाची गोष्ट म्हणजे मनोज आणि अंजली यांचं लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी त्यांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं. त्यामुळे मनोज नोकरीसाठी दिल्लीला निघून गेला की अंजली एकटीच घरात असायची. याच काळात तिच्या आयुष्यात प्रवेश झाला राहुलचा. राहुल हा मूळचा याच गपची या गावचा 23 वर्षाचा तरुण मुलगा. पण तो गावाकडे राहायचा नाही, तर हरियाणामधल्या फरीदाबाद शहरात कपड्यांचा व्यवसाय करायचा. जेव्हा तो सणासुदीला गावी यायचा तेव्हा त्याची ओळख अंजलीशी झाली होती. मनोज दिल्लीत असताना मागे या दोघांमध्ये फोनवर बोलणं वाढलं होतं आणि बघता बघता आईच्या वयाच्या अंजलीच्या या तरुण राहुलसोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते. आता राहुल जेव्हा जेव्हा फरीदाबादमधून गावाकडे यायचा तेव्हा तो मनोज यांच्या घरात हक्काने वावरायचा. काही दिवसांनी मनोज गावी आला. त्याला अंजली आणि राहुलच्या वागण्यात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. आपण घरात नसताना आपल्या घरात काहीतरी चुकीचं घडतंय हे मनोजला समजलं होतं. आता यावर मनोजने काय केलं? त्याने कोणालाही न सांगता आपल्या संपूर्ण घरात CCTV कॅमेरे बसवून घेतले, जेणेकरून तो दिल्लीत नोकरीवर असतानाही मोबाईलवर घरावर लक्ष ठेवू शकेल. आता या कॅमेऱ्यामुळे अंजली आणि राहुल फार अडचणीत आले होते. ते घरात आधीसारखे बिनधास्त भेटू शकत नव्हते. मनोज जेव्हा जेव्हा दिल्लीहून फोन करायचा तेव्हा तो कॅमेऱ्यात काय दिसलं यावरून अंजलीला जाब विचारू लागला. आता अंजलीला कळून चुकलं होतं की घरात आपण आता काहीच करू शकत नाही आणि प्रत्येक गोष्ट फोनवरून आपला नवरा आपल्याला विचारत असतो. आता हा आमच्या दोघांमध्ये मोठी भिंत बनून उभा राहिला आहे. आता काय करायचं? मग तिला एक आयडिया सुचली. अंजलीला सख्खं मूल नव्हतं, त्याचा तिने फायदा घेण्याचं ठरवलं. हत्येच्या साधारण 4 महिने आधी अंजलीने राहुलला कायदेशीररित्या आपला दत्तक मुलगा बनवून घेण्याचा प्लॅन केला. तिने मनोजवर दबाव आणला की आपल्याला म्हातारपणात सांभाळायला घरात कोणीतरी वारसा हवा. राहुल चांगला मुलगा आहे, आपण त्याला दत्तक घेऊया. सांगा, काय क्रूर बुद्धी आहे ही? ज्याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध होते त्यालाच ती समाजाच्या नजरेत स्वतःचा मुलगा बनवून घरात आणायला निघाली होती, जेणेकरून गावात कोणी संशय घेणार नाही. मनोज हा साधाभोळा असल्यामुळे अंजलीच्या दबावामुळे त्याने या गोष्टीला परवानगी दिली. आता राहुल फरीदाबादचा धंदा गुंडाळून थेट गपची या गावात मनोजच्या घरात राहायला आला. पण मनोजला ही गोष्ट आतून पटत नव्हती. आई मुलाच्या नावाखाली घरात काय चाललंय हे मनोजला समजत होतं. बाप आणि या मानलेल्या मुलामध्ये आत्ता सतत खटके उडू लागले होते. मनोजने राहुलला घरातून निघून जाण्यास सांगितलं होतं, पण आता राहुल आणि अंजलीला समजून चुकलं होतं की जोपर्यंत मनोज जिवंत आहे तोपर्यंत ते दोघं कधीही एकत्र राहू शकणार नाहीत. वासनेच्या आगीत जळणाऱ्या त्या दोघांच्या डोक्यात आता एकच विचार घोळू लागला होता, मनोजला संपवायचा. दिवाळी सण आला होता, म्हणून दिवाळी सणासाठी मनोज आपल्या दिल्लीच्या नोकरीवरून सुट्टी घेऊन आनंदाने घरी आला होता. दुसऱ्या दिवशी तो शेतात कामावर गेला. दिवसभर शेतातलं काम करून दमल्यामुळे खाटेवर त्याला गाढ झोप लागली. मध्यरात्रीचे साधारण 2-3 वाजले असतील. अंजली जागीच होती. तिने आधीच घराचा मेन दरवाजा उघडा ठेवला होता. त्या दोघांच्या ठरलेल्या प्लॅननुसार राहुल अंधारातून घरात घुसला, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याने आपल्यासोबत त्याच्याच गावातल्या विकास कुमार जाटव नावाच्या मित्राला बरोबर आणलं होतं. राहुल आणि विकास हळूच पावलं टाकत मनोजच्या खोलीत आले. राहुलच्या हातात एक धारदार विळा होता आणि विकासच्या हातात एक जाड बॅट. जराही विचार न करता राहुलने मनोजच्या गळ्यावर विळ्याने पहिला जोरदार वार केला. मनोज वेदनेने एकदम जागा झाला. त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाटेवरून उठण्याचा जीव तोडून प्रयत्न केला, पण तो उठू शकला नाही. तो ओरडणार तेवढ्यात विकासने त्याच्या डोक्यावर बॅटने सपासप वार करायला सुरुवात केली. अंजली बाजूलाच उभी होती, हे सगळं पाहत होती. तिने मनोजचे पाय घट्ट दाबून धरले होते, जेणेकरून तो पळून जाऊ शकणार नाही. विचार करा, ज्या पत्नीसोबत मनोजने 7 फेरे घेतले होते, तिच्या सुखासाठी तो रात्रंदिवस दिल्लीत जागून काढत होता, तीच पत्नी आज त्याचा जीव घेताना त्याचे पाय दाबून धरून उभी होती. नात्याचा यापेक्षा क्रूर अंत काय असू शकतो?
काही मिनिटं मनोज यांनी मृत्यूची झुंज दिली. शरीरातून रक्ताचा सडा पडला होता आणि हळूहळू मनोज यांचं शरीर शांत झालं. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मनोजचा जीव गेल्यावर राहुल आणि विकास शांत बसले नाहीत. त्यांना माहिती होतं की घरात CCTV कॅमेरे आहेत. जर पोलिसांनी ते तपासले तर ते दोघं सरळ अडकणार. म्हणून राहुलने सर्वात आधी घरातला CCTVचा DVR बॉक्स उघडला आणि तो आपल्या ताब्यात घेतला. आणि मनोजचा मोबाईल फोनही त्याने उचलला, जेणेकरून कॉल डिटेल्सवरून काही संशय येऊ नये. हे सगळे पुरावे घेऊन राहुल आणि विकास अंधारातून पसार झाले. आता पाळी होती अंजलीच्या अभिनयाची. तिने स्वतःच्या हाताने स्वतःचे हात पाय दोऱ्याने घट्ट बांधले, स्वतःला एका कोपऱ्यात पाडलं आणि तोंडात कपडा कोंबल्यासारखं करून जोरात ओरडण्याचा विव्हळण्याचा आवाज काढू लागली. पोलीस पथकाने तातडीने चक्र फिरवून राहुलला ताब्यात घेतलं. राहुल आणि अंजली या दोघांना वेगवेगळ्या खोलीत बसवून पोलिसांनी जेव्हा पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा राहुलचा धीर सुटला. तो ढसाढसा रडू लागला आणि त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. राहुलने सांगितलं की होय, मी आणि अंजलीने आणि माझ्या एका मित्राने मिळूनच मनोजचा खून केला. राहुल बोलताच अंजलीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी राहुलच्या माहितीवरून मनोजचा लपवलेला मोबाईल, तो CCTVचा DVR आणि हत्येसाठी वापरलेला विळा व बॅट जप्त केली. पोलिसांनी मुख्य आरोपी अंजली आणि तिचा प्रियकर म्हणजेच मानलेला मुलगा राहुल या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा तिसरा साथीदार विकास यालाही अटक केली. या तिघांची रवानगी थेट इटावा जेलच्या अंधार कोठडीत करण्यात आली. तर ही होती मनोज जाटव यांच्या हत्येची थरारक आणि सत्य कहाणी. जो दरोड्याचा बनाव रचून पोलिसांना फसवू पाहत होता तो शेवटी स्वतःच्या कायद्याच्या कचाट्यात अडकला. दिल्लीत सिक्युरिटी गार्ड म्हणून दुसऱ्यांच्या घराचं रक्षण करणारा मनोज स्वतःच्याच घरात सुरक्षित राहू शकला नाही. नात्यांमधील अनैतिकता संपली आणि माणूस वासनेच्या आहारी गेला की तो किती क्रूर बनू शकतो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.